नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता नानांनी सगळी प्रॉपर्टी ही सारंग, सौमित्र आणि शर्वरी यांच्या नावाने केलेली आहे आणि ते मृत्यूपत्र वाचन झाल्यानंतर आता नानांची इच्छा आहे, नानांच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडणार आहेत असं सुमित्राचं ठरलेलं आहे. आणि त्याचबरोबर आजी पण सुमित्राला त्याच पद्धतीने फोर्स करत आहे, बोलत आहे. त्यामुळं सुमित्राने आता तो निर्णय घेतलेला असतो आणि सुमित्रा म्हणते की जशी नानांची इच्छा आहे तसंच सगळं होणार आहे. पण ही जेव्हा भावंड सगळे विचार करतायत, ऐश्वर्या बाजूला राहते आणि त्यानंतर जेव्हा ही सगळी भावंड विचार करतात तेव्हा त्यांना सगळ्यांना असं वाटतं की ऋषिकेश दादाच्या बाबतीत नाना असं करणं शक्यच नाही. ऋषिकेशला प्रॉपर्टी दिली नाही याचं वाईट वाटत नाही, तर त्याच्यावरती अविश्वास दाखवलेला आहे त्या गोष्टीचं त्याला वाईट वाटत आहे. तर इकडे सुमित्रा आता जानकीला म्हणते की त्या ज्या चाव्या आहेत त्या ऐश्वर्याला दे. सुमित्राने पण सांगितलेलं आहे, कारण आजी म्हणालेली असते की आता नानांच्या म्हणण्यानुसार कंपनी सारंग सांभाळणार आहे, तर हे जे घर आहे ते सारंगची बायको ऐश्वर्या सांभाळणार आहे. तर सौमित्रकडे सगळी शेती दिलेली आहे आणि 2 फार्म हाऊस आहेत ते शर्वरीकडे दिलेले आहे. त्या पद्धतीनं ह्या प्रॉपर्टीचं वाटप झालेलं आहे आणि ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती झालेली आहे असं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं आता मग जर कंपनी सारंगकडे आहे आणि घर पण सारंगकडे आहे, तर या घराची मालकीन म्हणून हे सगळं आता ऐश्वर्या बघणार आहे. ह्या सगळ्यामुळं खरं तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण नाना हे सौमित्र दादावरती असा अन्याय कधी करणार नाहीत असं सगळ्यांनाच वाटत असतं. परंतु शर्वरी त्याचबरोबर घरातील सगळ्यांना धक्का बसलेला आहे. पण नानांची इच्छा आहे, ऐश्वर्या आणि आजी दोघीही फोर्स करत आहेत. उद्यापासूनच हा सगळा कारभार सांभाळला जाणार आहे असं बोललं जात असतं. सौमित्र वाईट वाटत असतं. सौमित्र म्हणत असतो की माझ्यावरती आई अविश्वास दाखवते, परंतु नानांनी पण तेच केलं. ह्या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटतं, त्याला खूप रडू आलेलं असतं, तो रडतही असतो. आणि त्याचबरोबर शर्वरी म्हणते की नाही दादा, मला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, मला असं का वाटतंय की हे सगळं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं होतंय. म्हणजे हे असं नाही झालं पाहिजे, नाना असं कधी करूच शकणार नाहीत. नानांसाठी त्यांची सगळी मुलं तेवढीच जवळची आहेत. पण वकील साहेब म्हणतात की आता लवकरात लवकर नानांनी जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं गोष्टी घडायला पाहिजेत असं वकिलांचंही म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नानांनी सांगितलेलं आहे म्हणून आता सगळं घर ऐश्वर्या सांभाळणार आणि कंपनीही सारंग सांभाळणार असं ठरलेलं आहे. मग इकडे सौमित्रने लगेचच मुंबईवरून इकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे. सौमित्रही यायला निघालेला आहे, कारण काहीही झालं तरी जे काय घडलेलं आहे ते चुकीचं आहे, त्यामुळं सौमित्राने ठरवलेलं आहे. इकडे ऋषिकेश खूप तुटलेला असतो. तो जानकीला म्हणत असतो की जानकी, नानांनी कोणती प्रॉपर्टी किंवा मी सांभाळलेली कंपनी माझ्या नावावर दिलेली नाही याचं मला वाईट वाटत नाही, पण मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की नानांनी आपल्यावरती अविश्वास दाखवला, कारण अविश्वास तर आई पण आपल्यावरती दाखवते ना, आणि नानांनी पण आपल्यावर अविश्वास दाखवलेला आहे, याचं मला खूप वाईट वाटत आहे असं बोलत असते. त्याचबरोबर इकडे ऋषिकेशलाही वाईट वाटत आहे, त्याचबरोबर जानकीलाही वाईट वाटत आहे. जानकीलाही असं वाटत आहे की काहीही झालं तरी आत्ता या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. जोपर्यंत नाना शुद्धीवर येणार नाही तोपर्यंत सत्य काय आहे ते कोणालाही कळणार नाही असं जानकीचं म्हणणं आहे. ऋषिकेश आणि जानकी यांच्याकडे देवघर दिलेलं आहे, परंतु त्या देवघरामध्येच खरं मृत्यूपत्र आहे. त्याच्यामध्ये काय आहे ते कशा पद्धतीनं आहे हे सगळं देवघरामध्ये ठेवलेलं आहे. आणि नानांनी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी हे मृत्यूपत्र ऐश्वर्याच्या हाती लागू नये, आणि ऐश्वर्याने आता नेमकी ती चूक केलेली आहे. देवघर जानकीच्या नावे दिलेलं आहे, म्हणजेच ऋषिकेश म्हणतो की जानकी, मला वाटतंय की या घरातून आपण निघून जावं. प्रॉपर्टीसाठी नाही, पण आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्यासाठी आपल्याला या घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. जर आपण या घराच्या बाहेर पडलो नाहीत तर आपलं मन आपल्याला खात राहील. तेव्हा जानकी म्हणू लागते की हे बघा ऋषिकेश, तुमचं म्हणणं मला सगळं पटतंय, पण आत्ता महत्त्वाची गोष्ट काय आहे तेही थोडं तुम्ही लक्षात घ्या ना. नक्की कशामुळं हे घडलेलं आहे, कोणी या सगळ्याला जबाबदार आहे, या गोष्टींचाही विचार आपल्याला केला पाहिजे असं बोललं जात असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता वाटतंय की आपण या घरातून बाहेर गेलं पाहिजे, कारण मला ना कळतच नाही आहे की हे सगळं काय घडत आहे. आणि त्याचबरोबर ऋषिकेश बाहेर जाण्याचा निर्णय, घराच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतो. ऋषिकेश म्हणत असतो की मी या घराच्या बाहेर पडण्याचाच निर्णय घेणार आहे, कारण मला या घरात नाही राहायचं. पण
तेवढ्यात सारंग त्याचबरोबर शर्वरी तिथे येतात आणि ऋषिकेशची समजूत घालू लागतात. त्याला म्हणू लागतात की नाही दादा, हे होऊ शकत नाही. जर तुझ्यावर अन्याय झाला असेल, तुला जर प्रॉपर्टी मिळणार नसेल, तर आम्हाला कोणालाही ही प्रॉपर्टी नको आहे. काही झालं तरी आम्ही कोणीही या प्रॉपर्टीसाठी आम्हालाही नको आहे. जर दादा तुला तुझ्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी घडणार नसतील, तर ही प्रॉपर्टी आम्हालाही नको आहे. असं म्हणत सगळेजण ऋषिकेशकडे येऊन रडू लागतात. ऋषिकेश विचार करत असेल की नक्की मला माझ्या बाबतीत माझी भावंड किती खरंच चांगला विचार करत आहेत असं ऋषिकेशलाही वाटलेलं असतं. आणि त्याचबरोबर ऋषिकेशला येऊन इकडे सारंग शर्वरी मिठी मारत असतात आणि तिकडून सौमित्र आलेला असतो आणि तो वकील साहेबांकडे गेलेला असतो. नक्की काय आहे, नक्की कशासाठी हे मृत्यूपत्र आहे, नानांची खरी सही कोणती आहे, खोटी सही कोणती आहे, याच गोष्टी त्याला पडताळायच्या असतात. म्हणून सौमित्र तिकडे गेलेला असतो आणि इकडे शर्वरी त्याचबरोबर सारंग खूप रडत असतात. ऋषिकेशलाही खूप छान वाटतं, कारण काही झालं तरी आज इतक्या दिवसानंतर ही गोष्ट घडत आहे. माझी भावंड माझ्याजवळ आलेली आहेत, त्यांनाही ही प्रॉपर्टी नको आहे, म्हणून माझी भावंड माझ्याकडे आलेली आहेत. माझ्यावर त्यांचं प्रेम आहे, त्यांचा माझ्यावर जीव आहे. कारण सारंग त्याचबरोबर शर्वरी यांनी सांगितलेलं असतं, दादा तुझ्यावरती जर अन्याय होणार असेल तर आम्हाला यातलं काहीही नको आहे. आम्हाला यातल्या कोणत्याही गोष्टी नको आहेत. आम्ही या कोणत्याही गोष्टी स्वीकारणार नाही. जोपर्यंत नाना स्वतः काही आहे ते सगळ्यांच्या समोर आणणार नाही, तिघांनाही समान हिस्सा मिळणार नसेल, तर आम्ही ही गोष्ट स्वीकारू शकत नाही, असं त्यांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर सारंग म्हणतो की मला पण सौमित्र दादाबरोबर जायला हवं होतं. असं म्हणत सारंग हाच रूममध्ये येतो आणि कपडे बदलण्यासाठी कपाट उघडतो आणि नेमकं ऐश्वर्याने जे खरं मृत्यूपत्र आहे ते कपाटात ठेवलेलं असतं. आणि त्या कपाटातलं मृत्यूपत्र पाहिल्यानंतर इकडे सारंगला धक्का बसतो. सारंग ते मृत्यूपत्र उघडतो आणि ते मृत्यूपत्र वाचतो, तर त्याच्यामध्ये कंपनी आणि घर हे इकडे ऋषिकेशच्या नावे केलेलं असतं. मग आपल्याला जे मृत्यूपत्र वाचून दाखवलेलं आहे ते काय आहे, हा प्रश्न पडलेला असतो. पण इकडे सारंगला धक्का बसतो. हे कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरी नानांनी अशा पद्धतीनं करणं, मग आपल्याला जी वाटत होती भीती तीच गोष्ट घडत आहे ना, असं त्याला वाटत असतं. तो म्हणतो की मला सगळेजण सांगत होते की ऐश्वर्या खोटारडी आहे, ऐश्वर्या नक्की असं का करत आहे, म्हणजे कुणी केलं आहे हे सगळं, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. पण जर मृत्यूपत्र आमच्या रूममध्ये सापडलं असेल आणि बदललेलं मृत्यूपत्र असेल, तर नक्कीच हे ऐश्वर्याचंच काम असणार आहे. आणि मग तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि सारंगने ते मृत्यूपत्र हातात घेतलेलं आहे ते बघत असते, तो वाचत आहे. तर ते तिच्या लक्षात येतं आणि ती म्हणू लागते की म्हणजे शेवटी आता ह्याच्या हाती हे मृत्यूपत्र लागलेलंच आहे. मग ती सारंगबरोबर भांडण करू लागते. सारंगला म्हणू लागते की काही झालं तरी ते मृत्यूपत्र घेऊन तुम्ही बाहेर जायचं नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग म्हणतो की मी सगळ्यांवर अविश्वास दाखवला आहे, माझ्या वडिलांसारख्या भावांना मी चुकीचं ठरवलेलं आहे, त्याचबरोबर माझ्या आईसारख्या वहिनीला मी चुकीचं वागवलेलं आहे, तुमच्यामुळे त्यांच्यावरती अविश्वास दाखवलेला आहे, हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे झालेलं आहे. आणि काही झालं तरी आत्ता मला सत्य कळलेलं आहे, सगळेजण मला जे सांगत होते तेच खरं होतं, असं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सारंग म्हणतो की बास झालं, आत्ताच्या आत्ता मी जाणार आहे. आणि असं म्हणत ते मृत्यूपत्र घेऊन तो जाऊ लागतो. ऐश्वर्या त्याच्या मागं धावत येत असते, परंतु काही झालं तरी आता सारंगने ऐकायचंच नाही असं ठरवलेलं असतं आणि ऐश्वर्या काहीच करू शकत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऐश्वर्या धावत येते, पण तोपर्यंत सारंगने सगळ्यांना ते मृत्यूपत्र आणून दाखवलेलं असतं. आणि इकडे सुमित्रा तर देवघरात जाऊन रडत असते की नक्की काय झालेलं आहे. शर्वरी तिला बोलत असते की आई तुला कळतंय का, तू दादावरती का विश्वास दाखवते, दादाच्या बाबतीत हे चुकीचं घडतंय, तरीही तू का बोलत नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की मी काय बोलू आणि काय नाही मला कळतच नाही आहे, कारण काही झालं तरी हा निर्णय नानांनी घेतलेला आहे, मी त्या बाबतीत काहीच नाही करू शकत. आता नानांची अवस्था बघितलीस ना, नानांची कशी अवस्था आहे, आणि मग तरीही तुला असं का वाटतंय की मी नानांसाठी हे करते, नानांसाठी त्यांचाच निर्णय मी मान्य करते, पण तुला ही गोष्ट का पटत नाही. हे बोलल्यानंतर शर्वरी म्हणते आई नानांनी असं करणं शक्यच नाही, नानांसाठी त्यांची चारही मुलं जी आहेत ते एकच आहेत आणि ते असा भेदभाव करणारच नाहीत. काही झालं तरी तू विचार कर, तू सावत्र आहेस,
पण नानांसाठी दादा हा त्यांचा सावत्र मुलगा नाही आहे असं शर्वरी सांगते आणि तेव्हा सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते बरोबर आहे, कारण मी सावत्र आहे म्हणून मी असा विचार करेल, पण हे असा विचार का करतील म्हणून तिलाही धक्का बसलेला असतो. तीही विचार करू लागते आणि इकडे आता ते मृत्यूपत्र घेऊन सारंग खाली आलेला असतो, सगळ्यांना सांगत असतो आणि मग जानकी त्या मृत्यूपत्राचं वाचन करते, सगळ्यांना ते मृत्यूपत्र वाचून दाखवते आणि त्याच वेळी सगळ्यांना धक्का बसतो. कारण आधीच्या मृत्यूपत्रामध्ये सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या असतात आणि या मृत्यूपत्राचं वाचन केल्यानंतर सुमित्राच्या लक्षात येतं की आपलाच काहीतरी गैरसमज झालेला आहे, हे चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे. काहीही झालं तरी नानांनी असं वागणं शक्यच नाही, नाना अशा पद्धतीने वागू शकणार नाहीत ही खात्री पटलेली असते आणि नाना कधीच असा विचार करणार नाही, त्यांच्यासाठी त्यांची तिन्ही मुलं ही एकसारखीच आहेत. हे सगळ्यांनी जेव्हा सुमित्राला पटवून दिलेलं असतं तेव्हा सुमित्राच्याही लक्षात येतं आणि सुमित्रा म्हणते की बरोबर आहे. आणि इकडे ऐश्वर्या म्हणते की ऐश्वर्याला इकडे जानकी म्हणते बाद झालं, आम्हाला प्रॉपर्टी दिली नाही किंवा आमच्या वाट्याला काही आलं नाही याचं दुःख नव्हतं, पण तू आज या सगळ्या भावंडांमध्ये फूट पाडण्याचा विचार केलेला आहे. कारण तू नानांना जिन्यावरून ढकलून दिलं तेव्हा तू माझं नाव घेतलंस, त्याचबरोबर नानांच्या खोलीत साप सोडला तेव्हाही तू तो ब्लेम माझ्यावर केलास, परंतु आता मी शांत राहणार नाही. चारी भावंडांमध्ये फूट पाडण्याचं काम तू केलेलं आहे, त्यामुळे तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोलल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. जानकी खूपच चवताळलेली असते आणि त्या क्षणी समोर जाऊन ते ऐश्वर्याच्या कानाखाली मारते. सुमित्राने पण ऐश्वर्याचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरी हे सगळं जे काही घडत आहे ते असं आहे की सुमित्रा त्याचबरोबर घरातील सगळ्यांना इकडे ऐश्वर्याचा खूप राग आलेला आहे आणि सगळेजण ऐश्वर्याला म्हणत आहेत की मान्य आहे आमच्याकडून तुला ओळखण्यामध्ये चूक झाली, पण तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं कधीही आम्हाला वाटलेलं नव्हतं, असं सगळेजण बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सुमित्रा म्हणते की ऋषिकेश मला माफ कर, मी चुकीच्या पद्धतीनं वागले, मी तुझ्यावर आणि जानकीवर अविश्वास दाखवला, मी प्रत्येक वेळेस त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवत गेले, माझ्याकडून चुकलेलं आहे, मला माफ कर असं म्हणत सुमित्रा इकडे सारंग इकडे ऋषिकेश आणि जानकीची माफी मागत आहे. आणि यांनीही ठरवलेलं आहे की काही झालं तरी आता नाना शुद्धीवर येत आहेत तेव्हाच आपल्या लक्षात येणार आहेत. नाना शुद्धीवर आलेले आहेत पण तेवढे स्पष्टपणे ते बोलत नाही आहेत, पण आज त्यांच्या घरामध्ये जे वादळ आलेलं आहे ते वादळ शमवण्यासाठी नक्कीच नाना काहीतरी स्टँड घेणार आणि त्या ऐश्वर्याचा बँड वाजवणार, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.